आमच्याकडे ना नवीन डेअरी आली दुधाची. तर बरेचसे रेट कमी असल्यामुळे ना आम्ही काय काय वस्तू आता नुकतंच त्याच्याकडे घ्यायला सुरुवात केली. तर सेल्स स्ट्रॅटेजी कशी असते बघा. मी आत्ता असाच मास्क घालून त्याच्या दुकानात गेलो, तर हा माणूस मला कसं म्हणतो की आपकी माँ रोज आती है दूध लेने सुबह. तर मी म्हटलं की मेरी मम्मी, म्हटलं अच्छा. त्याला म्हटलं अच्छा आती है माँ ना. हाँ 2-3 दिन में एक बार तो आती है, बहुत सुबह आती है बट 7-8 बजे आती है. मी बोला अच्छा आती रहेगी. तर मला असं वाटलं अगोदर माविषयी बोलते म्हणजे म्हटलं ताईविषयी बोलत असेल. तर म्हटलं ताईविषयी बोलत तर ताई येत असेल, कारण ताई माझी कधी कधी जाते. तर ताई माझी आई समानच आहे, त्याला मातृतुल्य आहे. तर म्हटलं येत असेल. तो पुढे तो म्हणतो की कभी कभी आती है बट वो उस दिन पैसा नहीं देती, थोड़ा उधार लेके जाती है. ज़्यादा नहीं देती, 10-20 रुपये का ही लेती है. बट अगर दूसरे दिन आती है ना तो पहले दिन का उधारी पहले चुकता करती है. पहले दिन का पैसा देती है तो ही दूसरा माल लेती, नहीं तो लेती नहीं है. बोला अच्छा. तो मी पण त्याला म्हटलं की आप उधार देते मत जाना, चाहिए तो मेरे से पैसा लेना, उधार विधार मत देना. तो म्हणतो नहीं नहीं ऐसा नहीं चलता है कुछ नहीं. तर मी म्हटलं अच्छा आहे. आणि मग त्याने फंक्शन वगैरे मला, आणि नंतर तो त्याचाच कन्फ्यूज झाला आणि नंतर बोलायचं, आणि मग नंतर माझ्याशी एकदम भोजपुरीमध्ये बोलायला लागला. तर मी म्हटलं की अरे बाबा आता तर मला मास्क काढावंच लागेल, कारण मला तर भोजपुरी येत नाही बोलायला. कदाचित याला वाटलं असेल की यांच्या नात्यातली किंवा जवळपासची कोणीतरी असेल ती माझ्याकडे येते. कदाचित त्याला गैरसमज झाला असेल. मला तर आधी 2-3 मिनटं वाटलं काहीतरी सेल्स स्ट्रॅटेजी लावतो आहे आपल्या कस्टमरशी बोलायला. पण आवडलं, मला मजा आली.